नमस्कार. माझं नाव श्रिया दिनेश सावंत आणि OMG पॉझिटिव्ह या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून जर मी नवीन व्हिडिओ टाकला तर सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हालाच येईल. आणि जर तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला माहितीच असेल, मी द सिक्रेट द पॉवर रॉन बर्न यांचं 2010 मध्ये प्रकाशित झालेलं पुस्तक इंग्रजीमध्ये वाचून दाखवत आहे आणि त्याचा अर्थ देखील मराठीमध्ये समजावून सांगत आहे. चला तर मग सुरुवात करूया. मागच्या भागात आपण वाचलं की प्रेमाचा कायदा म्हणजे नेमका काय. चला तर मग आज नवीन सुरुवात करूया. आज आपण वाचणार आहोत द अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑफ लव्ह, प्रेमामधली आकर्षणाची शक्ती. सो व्हॉट इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन? मग आकर्षणाची शक्ती म्हणजे काय? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज अ फोर्स ऑफ लव्ह. अट्रॅक्शन इज लव्ह. आकर्षणाची शक्ती म्हणजेच प्रेमाची शक्ती आणि आकर्षण म्हणजेच प्रेम. When you feel an attraction to your favorite food, you're feeling love for that food. Without attraction, you will not feel anything. जेव्हा आपल्याला आपल्या आवडत्या खाद्यपदार्थाबद्दल आकर्षण वाटतं, म्हणजेच तेव्हा आपल्याला त्या खाद्यपदार्थाबद्दल प्रेम वाटत असतं. आणि जर आकर्षणच नसेल तर आपल्याला काहीच वाटणार नाही. All food will be same to you. आणि जर आपल्याला आकर्षणच वाटत नसेल तर आपल्याला सगळे खाद्यपदार्थ एकसारखेच वाटतील. यू विल नॉट नो व्हॉट यू लव्ह और व्हॉट यू डोंट लव्ह बिकॉज यू विल नॉट बी अट्रॅक्टेड टू एनिथिंग. आणि जर तुम्हाला आकर्षण वाटतच नसेल तर तुम्हाला आयुष्यात समजणारच नाही की तुम्हाला कोणती गोष्ट आवडते आणि कोणती गोष्ट आवडत नाही. यू विल नॉट बी अट्रॅक्टेड to another person, a particular city, house, car, sports, job, music, clothes or anything because it's through the force of attraction that you feel love. जेव्हा आपल्याला आकर्षणच वाटत नसेल तेव्हा आपल्याला एखाद्या विशिष्ट शहर, विशिष्ट घर किंवा कोणतीही जागा किंवा तुमचे आवडते कपडे किंवा गाणी किंवा कोणताही खेळ असू दे, जर तुम्हाला आकर्षणच वाटत नसेल तर तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या जागेबद्दल किंवा काही असो तुम्हाला प्रेम वाटणारच नाही. आणि आकर्षण म्हणजेच प्रेम. द लॉ ऑफ अट्रॅक्शन और द लॉ ऑफ लव्ह, दे आर वन अँड द सेम. चार्ल्स हेनेल. आकर्षणाचा नियम आणि प्रेमाचा कायदा हा एकसारखाच आहे हे म्हटलं आहे चार्ल्स हेनेल यांनी. The law of attraction is a law of love, and it is an all-powerful law that makes everything in harmony from countless galaxies to atoms. आकर्षणाचा नियम हाच प्रेमाचा नियम आहे आणि हा सर्वसामर्थ्य कायदा आहे जो असंख्य आकाशगंगेपासून ते अणूपर्यंत सर्व काही एकत्र ठेवतो, सर्व काही सुसंगत ठेवतो. इट इज ऑपरेटिंग इन एव्हरीथिंग अँड थ्रू एव्हरीथिंग इन द युनिवर्स. हा जो आकर्षणाचा कायदा आहे आणि जो नियम आहे तो सर्वत्र गोष्टींमध्ये आणि विश्वातील प्रत्येक गोष्टीत कार्यरत करत आहे. अँड इट इज अ लॉ दॅट इज ऑपरेटिंग इन युअर लाईफ. आणि हाच कायदा आहे जो तुमच्या आयुष्यात कार्य करत आहे. In universal terms, the law of attraction says like attracts like. म्हणजेच सर्वत्र भाषेत आकर्षणाचा नियम म्हणतो की एखादी गोष्ट आपल्याला जर आवडत असेल तर ती आपल्याला आकर्षित करते, त्यामुळे ती गोष्ट आपल्याला आवडते. What that means in simple terms for your life is what you give out, you receive back. आपल्या आयुष्यासाठी हा अर्थ खूप सोप्या पद्धतीत मांडला गेला आहे. म्हणजेच
एखादी गोष्ट आपण जर द्याल तर तीच गोष्ट आपल्याला परत देखील मिळते. Whatever you give out in life is what you receive back in life. आपण आपल्या आयुष्यात जे काही देतो तेच आपल्याला परत भेटत असतं. Whatever you give by the law of attraction is exactly what you attract back to yourself. आपण आकर्षणाच्या कायद्यानुसार जे काही देत असता तेच आपण परत स्वतःकडे आकर्षित करत असतो. To every action there is an equal and opposite reaction. आयझॅक न्यूटन. प्रत्येक कृतीत समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते हे म्हटलं आहे आयझॅक न्यूटन यांनी. Every action of giving creates an opposite action of receiving and what you receive is always equal to what you have given. म्हणजेच देण्याची प्रत्येक क्रिया ही प्राप्त करण्याच्या विरुद्ध क्रिया ही तयार करत असते आणि आपण जे प्राप्त करतो ते आपणच दिलेले असते. Whatever you give out in life must return to you. It is the physics and the mathematics of the universe. जीवनात आपण जे काही द्याल ते आपल्याला परत मिळालेच पाहिजे असं म्हटले आहे. हेच आहे विश्वाचे भौतिकशास्त्र आणि गणित. Give positivity and receive positivity. Give negativity, you receive back negativity. आपण सकारात्मकता प्राप्त होईल अशी सकारात्मकता क्रिया किंवा सकारात्मक विचार द्यायचे जेणेकरून आपल्याला सकारात्मक गोष्टीच भेटतील. नकारात्मक दिलात तर नकारात्मक भेटतील. Give positivity and you receive back a life full of positive things. Give negativity and you receive back a life full of negative things. म्हणजेच सकारात्मकता द्या आणि सकारात्मकताच आयुष्यात मिळवा आणि जर नकारात्मकता द्याल नकारात्मक विचार द्याल तर तुमच्या आयुष्यातही सगळं नकारात्मक घडेल. अँड हाऊ डू यू गिव्ह पॉझिटिव्हिटी ऑर नेगेटिव्हिटी? थ्रू युअर थॉट्स अँड युअर फिलिंग्स. तुम्ही आयुष्यात सकारात्मकता आणि नकारात्मकता कशी द्याल तर ते तुमच्या विचारातून आणि तुमच्या भावनेतून. In any movement you are giving either positive thoughts or negative thoughts. तुम्ही प्रत्येक क्षणाला एकतर सकारात्मक विचार देत असता किंवा नकारात्मक. You are giving either positive feelings or negative feelings. And whether you are positive and negative will determine what you receive back in your life. आणि तुम्ही सकारात्मकता देताय की नकारात्मकता देताय हे कसं ठरवायचं तर तुम्ही आयुष्यात जे काही प्राप्त करता तुमच्या आयुष्यात जे काही घडतं जर सकारात्मक घडत असेल तर असा विचार करायचा आपण सकारात्मकताच दिली आहे आणि जर नकारात्मक घडत असेल तर असा विचार करायचा की आपण नकारात्मकता दिली आहे आणि मग ठरवायचं की आपण सकारात्मकता द्यायची की नकारात्मकता द्यायची. All the people, circumstances and events that make up every movement of your life are being attracted back to you through your thoughts and feelings you are giving out. आपल्या जीवनात प्रत्येक क्षण बनवणारे आपल्या आजूबाजूला असलेली लोक असलेली परिस्थिती आणि आपण सोडत असलेले विचार यांद्वारे आपल्याकडे परत आकर्षित होणार असते. Life does not just happen to you. You receive anything in your life based on what you have given. आयुष्यात आपल्या होणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या अशाच नसतात घडत. ते आपण आयुष्यात जे लोकांना दिलेलं असतं जसं आपण वागलेलो असतो त्याच्या अनुसार आपल्या आयुष्यात गोष्टी घडत असतात. Give and it will be given to you. For by your standard of measure it will be measured to you in return. Jesus. म्हणजेच जे आपण दिले ते आपल्याला नक्की भेटेल आणि ते नेमकं बरोबर मोजलं जाईल. कोण मोजणार तर तो देव बरोबर मोजणारा आहे. तो बरोबर सगळं मोजमापन करून आपल्याला परत तेच भेटणार आहे आणि हे म्हटलेलं आहे जीजस यांनी. व्हॉट यू गिव्ह यू रिसीव्ह. तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला भेटेल. गिव्ह हेल्प अँड सपोर्ट टू अ फ्रेंड when he is moving house and more surely that help and support will return to you with lightning speed.
इथे एक आपल्याला उदाहरण दिले आहे. जर आपला कोणता मित्र किंवा कोणतीही आपली ओळखीची व्यक्ती किंवा जवळची व्यक्ती जर त्यांचं घर बदली करत असतील, कुठे दुसरीकडे त्यांची बदली होत असेल, दुसरीकडे राहायला जात असतील, तर त्यांना जरा मदत करा, त्यांना सहकार्य द्या, त्यांना जरा मदत करा. म्हणजे जेव्हा तुमची ही वेळ येईल तेव्हा तुमच्या वेळेलाही तुम्हाला मदत करायला लोक असतील. गिव्ह anger to a family member who let you down, and that anger will also return to you, clotted in the circumstances of your life. कधी कधी आपल्या घरातली लोक आपल्याला कोणती गोष्ट करण्यासाठी नकार देत असतील किंवा कोणती गोष्ट करायला आपल्याला अडवत असतील, तर तेव्हा त्यांच्यावर रागवू नका. कारण का ते तुमच्या चांगल्यासाठीच बोलत असतात. आणि जर तुम्ही रागवलात तर देवही तुम्हाला तो राग तुमचा परत देईल. भले तो राग तुम्हाला लगेच भेटणार नाही, पण हळूहळू करून कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत तो राग प्रदान होऊन तुम्हाला नक्कीच भेटेल. यू आर क्रिएटिंग युअर लाईफ विथ युअर थॉट्स अँड युअर फिलिंग्स. तुम्ही तुमचं स्वतःचं जीवन बनवत असता, तुम्ही तुमचं स्वतःचं आयुष्य घडवत असता. कशातून? तर तुमच्या विचारातून आणि तुमच्या भावनेतून. Whatever you think and feel, create everything that happens to you and everything you experience in your life. जर आपण विचार केलात की आज माझा दिवस खूप कठीण जाणार आहे किंवा खूप तणावपूर्वक जाणार आहे, तर हळूहळू आपला दिवस जरी तसा नसेल जाणारा, तरी पण आपल्या विचारामुळे हळूहळू आपण तसाच लोकांना भेटतो आणि तसाच आपल्या आयुष्यात काही गोष्टी किंवा काही घडायला लागतं आणि नेमका तो दिवस आपल्यासाठी कठीणच जातो आणि तणावपूर्वक जातो. त्यामुळे जर तुम्ही विचार केलात की चांगला दिवस जाणार, तर चांगल्याच गोष्टी आयुष्यात घडतील. इफ यू थिंक अँड फील लाईफ इज रिअली गुड टू मी, you will attract back to all the people and circumstances and events that will make life really good for you. आणि जर तुम्ही विचार केलात की माझं आयुष्य खूप चांगलं आहे, खूप सर्व काही माझ्या लाईफमध्ये चांगलं होत आहे, तर तुम्ही आकर्षितही तशाच लोकांना होता ज्यांच्यामधून तुम्हाला सकारात्मक शक्ती भेटते आणि तुमचं आयुष्य देखील चांगलं होतं. तुम्हाला चांगली लोक भेटतात, चांगलं सगळं आयुष्यात घडतं, सगळ्या चांगल्या गोष्टी घडतात, सगळं चांगलंच होतं. तर आजचा भाग बघून आणि ऐकून तुम्हाला समजलंच असेल की आयुष्यात जर आपण सकारात्मक विचार केलात तर आपल्या आयुष्यात सगळ्या सकारात्मक गोष्टी घडतात. तुम्ही जर आकर्षित जर चांगल्या गोष्टींना व्हाल, सकारात्मक गोष्टींना व्हाल, तर सगळं काही आयुष्यात चांगलंच होईल. आणि जर नकारात्मक गोष्टींना झालात तर सगळं काही नकारात्मकच होईल. आणि आकर्षण हेच प्रेम असतं. जर तुमच्या मनात आकर्षण असेल कुठल्या गोष्टीबद्दल, म्हणजेच तुम्ही त्या गोष्टीवर प्रेम करता, तुम्हाला ती गोष्ट आवडत असते. तर असंच सकारात्मक विचार करत राहा आणि तुमचं आयुष्यही खूप चांगलं होईल. धन्यवाद. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका.